नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण कालच्या लेक्चरमध्ये पायथॉन डिस्ट्रीब्युशनबद्दल माहिती घेत असताना पायथॉन डिस्ट्रीब्युशनचा मीन कसा काढायचा, त्याचं डेरिव्हेशन, त्यानंतर पायथॉन डिस्ट्रीब्युशनचा व्हेरियन्स कसा काढायचा, त्याचं डेरिव्हेशन आपण बघितलेलं आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला पायथॉन डिस्ट्रीब्युशनचं PGF प्रोबॅबिलिटी जनरेटिंग फंक्शन कसं काढायचं आहे त्याचं डेरिव्हेशन आपण बघणार आहोत. त्यानंतर पायथॉन डिस्ट्रीब्युशनची ॲडिटिव्ह प्रॉपर्टी आपण बघणार आहोत आणि पायथॉन डिस्ट्रीब्युशनचं रिकरन्स रिलेशन याचं डेरिव्हेशन आपण बघणार आहोत. तर पायथॉन डिस्ट्रीब्युशनचं PGF प्रोबॅबिलिटी जनरेटिंग फंक्शन असं म्हणतात त्याला. हे अभ्यासत असताना आपल्याला माहिती आहे की आपण रँडम व्हेरिएबल पहिल्यांदा जो डिफाईन करतोय एक्स, तो रँडम व्हेरिएबल हा पायथॉन डिस्ट्रीब्युशन फॉलो करतोय विथ पॅरामीटर लॅम्बडा. त्यामुळं त्याचं PMF जे आपण लिहितोय ते PMF प्रोबॅबिलिटी ऑफ कॅपिटल एक्स टेक्स व्हॅल्यू स्मॉल एक्स, म्हणजेच P ऑफ स्मॉल एक्स is equal to e raised to minus lambda raised to x upon x factorial, where x takes values 0, 1, 2 and so on and is equal to 0 otherwise. हे झालं आपलं PMF पायथॉन डिस्ट्रीब्युशनचं. मग आता प्रोबॅबिलिटी जनरेटिंग फंक्शन कसं काढतात, त्याचं नोटेशन काय, तर PGF ऑफ x इट इज डिनोटेड बाय PX ऑफ S, हे त्याचं नोटेशन आहे. आणि त्याचा फॉर्म्युला काय, तर इट इज नथिंग बट दी एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ S रेज टू एक्स. म्हणजे S रेज टू एक्स ह्या फंक्शनचं जर आपण एक्सपेक्टेशन घेतलं तर ते म्हणजे तुमचं काय असणार आहे, PGF ऑफ दॅट रँडम व्हेरिएबल एक्स. कुठल्याही रँडम व्हेरिएबलचं हाच फॉर्म्युला आहे PGF काढण्याचा. तर मग आपण एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ S रेज टू एक्स अकॉर्डिंग टू दी फॉर्म्युला ऑफ एक्सपेक्टेशन कसं लिहू शकतो, तर नेक्स्ट स्टेपला लिहिलं आहे समेशन ओव्हर एक्स S रेज टू एक्स इंटू P ऑफ एक्स. हे एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एनी फंक्शनच्या फॉर्म्युलानुसार आपण ते लिहिलं आहे. आता इन पर्टिक्युलर फॉर आवर पायथॉन डिस्ट्रीब्युशन एक्सची रेंज आपण पुढे घेणार आहोत समेशनला एक्स रनिंग फ्रॉम 0 टू इन्फिनिटी S रेज टू एक्स आणि P ऑफ एक्सच्या ठिकाणी आपण पायथॉन डिस्ट्रीब्युशनचं PMF लिहिणार आहोत, दॅट इज e रेज टू मायनस लॅम्बडा रेज टू एक्स अपॉन एक्स फॅक्टोरियल. हे आपण पायथॉन डिस्ट्रीब्युशनसाठीच्या ज्या पर्टिक्युलर व्हॅल्यू आहेत त्या आपण पुट केल्या, म्हणजे एक्सची रेंज त्यानंतर P ऑफ एक्सची व्हॅल्यू म्हणजे PMF हे आपण तिथं पर्टिक्युलरली पुट केल्या. तर नेक्स्ट लाईनला काय, तर त्यामधून आपण काय करतोय, e रेज टू मायनस लॅम्बडा हा कॉन्स्टंट बाहेर घेतोय आणि ते समेशन आपलं कशावरती अप्लाय होते, तर लॅम्बडा S रेज टू एक्स, कारण वरच्या स्टेपला आपण बघितलं तर S ची पॉवर पण एक्सच आहे, लॅम्बडाची पॉवर पण एक्सच आहे. त्यामुळे S आणि लॅम्बडा एकत्रित घेऊन त्याची पॉवर एकत्रित आपण एक्स अशी लिहिली. त्यामुळे आपल्याला पुढची स्टेप काय मिळाली, e रेज टू मायनस लॅम्बडा समेशन ओव्हर एक्स रनिंग फ्रॉम 0 टू इन्फिनिटी लॅम्बडा S रेज टू एक्स अपॉन एक्स फॅक्टोरियल. आता नेक्स्ट स्टेपला आपण जी समेशन आहे त्या समेशनची जी रेंज आपण घेतलेली आहे एक्सची 0 टू इन्फिनिटी, त्या रेंजपैकी प्रत्येक व्हॅल्यू जर आपण पुट केली आणि ती सेरीज आपण लिहिली तर कशी होईल ती सेरीज, ती या स्टेपला दिली आहे. e रेज टू मायनस लॅम्बडा ब्रॅकेटमध्ये ती सेरीज मी लिहिली आहे. पहिल्यांदा मी काय केलं, जे आतलं फंक्शन होतं त्या फंक्शनमध्ये एक्सची व्हॅल्यू 0 पुट केली, तर मला काय मिळालं बघा, लॅम्बडा S रेज टू 0 अपॉन 0 फॅक्टोरियल प्लस नेक्स्टमध्ये काय केलं मी, एक्सची व्हॅल्यू 1 पुट केली, लॅम्बडा S रेज टू 1 अपॉन 1 फॅक्टोरियल प्लस लॅम्बडा S रेज टू 2
अपॉन 2 फॅक्टोरियल प्लस सो ऑन. तसंच ते एक्सची व्हॅल्यू 3, 4 अप टू इन्फिनिटीपर्यंत ती सिरीज कंटिन्यू होईल. मग ती सिरीज सिम्प्लिफाय करून मी असं नेक्स्ट स्टेपला काय लिहिलं, ई रेस टू मायनस लॅम्बडा, त्या सिरीजमधली पहिली टर्म 1 होईल. नेक्स्ट प्लस लॅम्बडा एस अपॉन 1 फॅक्टोरियल प्लस लॅम्बडा एस अपॉन लॅम्बडा एस रेस टू 2 अपॉन 2 फॅक्टोरियल प्लस लॅम्बडा एस रेस टू 3 अपॉन 3 फॅक्टोरियल. अशा प्रकारे ती सिरीज कंटिन्यू होईल. आणि ही जी सिरीज आहे दिस इज अ एक्सपोनेन्शियल सिरीज. आणि त्या एक्सपोनेन्शियल सिरीजमध्ये आपण अगोदर बघितले काल मीन काढत असताना, व्हेरियन्स काढत असताना, तर त्या एक्सपोनेन्शियल सिरीज ही कशाचं एक्सपान्शन आहे तर ई रेस टू लॅम्बडा एसचं. त्यामुळे त्या सिरीजबद्दल मी खाली ई रेस टू लॅम्बडा एस लिहिलेलं आहे. त्यामुळे मला नेक्स्ट स्टेपला काय मिळाले, ई रेस टू मायनस लॅम्बडा इंटू ई रेस टू लॅम्बडा एस. आता इथं काय आहे तर हे दोन्हीचं जी बेस आहे तो ई आहे. त्यामुळे बेस सेम असल्यामुळं पॉवरची आपण काय करतो ॲडिशन करतो. त्यामुळं नेक्स्ट स्टेपला काय आलं, ई रेस टू मायनस लॅम्बडा प्लस लॅम्बडा एस. आता यातून मी काय करतोय नेक्स्ट स्टेपला तर लॅम्बडा मायनस लॅम्बडा काय करतोय दोन्हीतून कॉमन घेतोय. मायनस लॅम्बडा कॉमन घेतल्यामुळं पहिली जी टर्म आहे तिथं 1 येईल ब्रॅकेटमध्ये लिहिताना आणि दुसरी जी टर्म आहे त्यामध्ये मायनस एस राहील. त्यामुळं पी जी एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ई रेस टू मायनस लॅम्बडा इंटू 1 मायनस एस. अशा पद्धतीनं मला पी जी एफ ऑफ एक्स मिळेल. एक्स हे रँडम व्हेरिएबल काय करते पायसॉन डिस्ट्रीब्युशन फॉलो करते. त्यामुळं ई रेस टू मायनस लॅम्बडा इंटू 1 मायनस एस हे पायसॉन डिस्ट्रीब्युशनचं काय झालंय पी जी एफ आपल्याला मिळाले. दिस इज अ पी जी एफ ऑफ पायसॉन डिस्ट्रीब्युशन. आता हे पी जी एफ आपल्याला जे आहे ते पी जी एफ आपल्याला ॲडिटिव्ह प्रॉपर्टी प्रूव्ह करण्यासाठी उपयोगी पडतं. आता आपण ॲडिटिव्ह प्रॉपर्टी ऑफ पायसॉन डिस्ट्रीब्युशन बघणार आहोत. आता ॲडिटिव्ह प्रॉपर्टी बघत असताना आपल्याला त्याचं स्टेटमेंट काय म्हणजे ॲडिटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे नेमकं काय ते स्टेटमेंट आपल्याला लिहावं लागेल. स्टेटमेंट लिहित असताना आपल्याला 2 गोष्टी लक्षात असल्या पाहिजेत. ॲडिटिव्ह प्रॉपर्टी आपण लिहितो म्हणजे 2 पायसॉन रँडम व्हेरिएबलचं आपण ॲडिशन घेतली आणि ते दोन्ही पायसॉन रँडम व्हेरिएबल इंडिपेंडंट असतील तर त्या 2 रँडम व्हेरिएबलची ॲडिशन कोणतं डिस्ट्रीब्युशन फॉलो करते ही ॲडिटिव्ह प्रॉपर्टी सांगत असते. म्हणून इफ एक्स अँड वाय आर 2 independent Poisson variates with parameters lambda 1 and lambda 2 respectively, then the distribution of sum x plus y is also follows Poisson distribution with parameter lambda 1 plus lambda 2. म्हणजे इथं काय x चं डिस्ट्रीब्युशन पायसॉन आहे पण त्याचा पॅरामीटर लॅम्बडा 1 आहे आणि y चं डिस्ट्रीब्युशन पायसॉनच आहे पण त्याचा पॅरामीटर लॅम्बडा 2 आहे. असे पॅरामीटर वेगळे आहेत पण दोघांचं डिस्ट्रीब्युशन सेम आहे. आणि काय आहे तर आणि ते दोन्ही व्हेरिएबल एक्स आणि वाय कसे आहेत इंडिपेंडंट आहेत. त्यामुळं त्या दोघांची जर बेरीज घेतली एक्स प्लस वाय तर ती बेरीज घेतल्यानंतर त्या बेरजेचं एक नवीन व्हेरिएबल तयार होतं. ते व्हेरिएबल कोणतं डिस्ट्रीब्युशन फॉलो करतं तर ते डिस्ट्रीब्युशन असतं पायसॉन डिस्ट्रीब्युशन. परंतु त्याचा पॅरामीटर काय होतो लॅम्बडा 1 प्लस लॅम्बडा 2. म्हणजे त्यांच्या ओरिजिनल डिस्ट्रीब्युशनचे जे पॅरामीटर होते त्या पॅरामीटर्सची ॲडिशन आपलं त्यांच्या ॲडिशनच्या डिस्ट्रीब्युशनचा पॅरामीटर होतो. म्हणजे एक्स प्लस वाय फॉलोज पायसॉन डिस्ट्रीब्युशन विथ पॅरामीटर लॅम्बडा 1 प्लस लॅम्बडा 2. आता आपल्याला याचं प्रूफ बघायचं आहे. हे प्रूफ बघत असताना आपल्याला हे प्रूफ पी जी एफ प्रोबॅबिलिटी जनरेटिंग फंक्शनच्या अनुषंगानं आपण ते बघत असतो. म्हणजे आपल्याला या ठिकाणी प्रूफ
बघत असताना एक्स प्लस वाय ह्याचं डिस्ट्रीब्युशन आपल्याला काढायचं आहे. एक्स आणि वायची डिस्ट्रीब्युशन आपल्याला माहीत आहे. आता प्रूफ बघत असताना आपल्याला काय माहिती आहे, तर एक गोष्ट माहिती आहे की एक्स काय करते, पायसॉन डिस्ट्रीब्युशन फॉलो करते. म्हणजे एक्स फॉलोज पायसॉन डिस्ट्रीब्युशन विथ पॅरामीटर λ1 अँड वाय फॉलोज पायसॉन डिस्ट्रीब्युशन विथ पॅरामीटर λ2. ऑल्सो एक्स अँड वाय आर इंडिपेंडंट. हे आपल्याला माहिती आहे. मग ह्या माहितीवरून आपण काय लिहू शकतो बघा, जर एक्स हा पायसॉन डिस्ट्रीब्युशन फॉलो करत असेल विथ पॅरामीटर λ1 तर आपण त्याचं पीजीएफ लिहू शकतो, जे आपण पाठीमागं बघितले. पीजीएफ ऑफ एक्स हे काय असेल, पी एक्स ऑफ एस म्हणजेच ई रेस टू एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एस रेस टू एक्स, आणि ते आपण मागं बघितल्याप्रमाणे किती असणार आहे, ई रेस टू मायनस λ1 इंटू 1 मायनस एस. त्याला मी इक्वेशन 1 म्हटलं. तसंच वाय सुद्धा काय करते, पायसॉन डिस्ट्रीब्युशन फॉलो करते विथ पॅरामीटर λ2. त्यामुळे त्याचं पण मी पीजीएफ लिहू शकतो, पी वाय ऑफ एस that is expected value of s raised to y and that is equal to e raised to minus λ2 into 1 minus s. त्याला मी इक्वेशन काय म्हणतोय, 2 म्हणतोय. आता मला काय करायचं आहे, आता मला डिस्ट्रीब्युशन फाइंड करायचं आहे. कुणाचं, तर वरचे जे दोन व्हेरिएबल आहे त्यांच्या ॲडिशनचं डिस्ट्रीब्युशन मला फाइंड करायचं आहे. सो आवर एम इज टू फाइंड द डिस्ट्रीब्युशन ऑफ एक्स प्लस वाय, दॅट इज त्या एक्स प्लस वायचं डिस्ट्रीब्युशन फाइंड करायचं आहे, म्हणजेच त्या एक्स प्लस वायचं पी जी एफ फाइंड करायचं आहे. कारण डिस्ट्रीब्युशन फाइंड करणं हे पी जी एफनी सुद्धा आपण काय करू शकतो, डिस्ट्रीब्युशन फाइंड करू शकतो. म्हणजे जी काय ॲडिशन आपण घेणार आहे त्या ॲडिशनपासून जे नवीन व्हेरिएबल आपल्याला मिळते त्याला आपण झेड म्हणतोय. त्या झेडचं पी जी एफ कसं दिसतंय, कुठल्या डिस्ट्रीब्युशनच्या पी जी एफ सारखं दिसतंय, त्याच्यावरून आपण म्हणणार की त्या झेडचं म्हणजे एक्स प्लस वायचं डिस्ट्रीब्युशन ते आहे. त्यामुळे आपल्याला इथं काय करायचं आहे, झेड म्हणजेच एक्स प्लस वायचं काय करायचं आहे, पी जी एफ काढायचं आहे. तर आता आपण पाठीमागं बघितल्याप्रमाणे पी जी एफच्या डेफिनेशननुसार पी जी एफ ऑफ झेड काढत असताना आपण काय नोटेशन वापरणार, तर पी झेड ऑफ एस. अँड अकॉर्डिंग टू आवर डेफिनेशन ऑफ पी जी एफ आपण काय लिहितो, पी जी एफ तर एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एस रेस टू झेड. म्हणजे कुठल्याही व्हेरिएबलचं पी जी एफ आपण लिहित असताना ते पी जी एफ म्हणजे एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एस रेस टू दॅट व्हेरिएबल. तसं इथं झेडचं आपण काढतोय पी जी एफ, म्हणून एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एस रेस टू झेड असं आपण लिहिलेलं आहे. आता काय केलंय नेक्स्ट स्टेपला बघा, नेक्स्ट स्टेपला एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एस रेस टू एक्स प्लस वाय लिहिले. एक्स प्लस वाय काय लिहिले, कारण झेड म्हणजेच काय आहे आपला, तर एक्स प्लस वाय आहे. त्यामुळे झेडच्या ठिकाणी मी काय केली, एक्स प्लस वाय ही व्हॅल्यू पुट केली. त्यामुळे मला काय मिळालं, एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एस रेस टू एक्स प्लस वाय. आता नेक्स्ट स्टेपला काय केलं मी, आता इथं एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एस रेस टू एक्स प्लस वाय म्हणजे काय आहे, पॉवरची ॲडिशन आहे ना. मग पॉवरची ॲडिशन आपण कधी घेतो, ज्या वेळेला त्या दोन्ही पॉवरचा बेस जो असतो तो सेम असतो, तेव्हाच आपण पॉवरची ॲडिशन घेतो. मग मी काय केलं, दोन्ही पॉवरला त्याचा बेस सेपरेट करून नेक्स्ट स्टेपला लिहितोय. इथं लिहिलंय बघा, एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एस रेस टू एक्स इंटू एस रेस टू वाय अशी त्यांची बेस सेपरेट करून आपण पॉवर त्या लिहिल्या. आता नेक्स्ट स्टेपला ह्या दोन्ही फंक्शनच्या प्रॉडक्टचा एक्सपेक्टेशन आहे, आणि ते दोन्ही जे व्हेरिएबल आहेत एक्स आणि वाय, ज्यांचं ते एस रेस टू एक्स आणि एस रेस टू वाय हे फंक्शन आहे, तर एक्स आणि वाय हे दोन्ही इंडिपेंडंट असल्यामुळं त्यांचं जे जॉईंट एक्सपेक्टेशन आहे, जॉईंट प्रॉडक्टचं एक्सपेक्टेशन आहे, ते काय होतं, तर त्यांच्या सेपरेट एक्सपेक्टेशनचा प्रॉडक्ट होतो. कारण एक्स आणि वाय हे काय आहेत, इंडिपेंडंट आहेत. त्यामुळं हे आपण बी एस सी फर्स्ट इयरमध्ये बघितलेलं आहे. थेरम्स ऑफ एक्सपेक्टेशन्स ज्यावेळेला आपण शिकलो, त्या थेरम्स ऑफ एक्सपेक्टेशनमध्ये ह्या गोष्टी आहेत. जर दोन व्हेरिएबल इंडिपेंडंट असतील तर
त्यांच्या प्रॉडक्टचं एक्सपेक्टेशन हे त्यांच्या सेपरेट एक्सपेक्टेशनच्या प्रॉडक्ट इतकं असतं. तोच रिझल्ट आपण इथं वापरून काय लिहिलं आहे, एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ यस रेस टू एक्स इंटू एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ यस रेस टू वाय. मग आता एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ यस रेस टू एक्स म्हणजेच काय आहे, तर आपण मागं शिकल्याप्रमाणे दॅट इज नथिंग बट दी पी जी एफ ऑफ एक्स. म्हणून तिथं मी काय लिहिलं, पी एक्स ऑफ यस असं लिहिलेलं आहे. आणि एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ यस रेस टू वाय काय आहे, तर दॅट इज अ पी जी एफ ऑफ वाय. म्हणून मी तिथं काय लिहिलं, पी वाय ऑफ एस असं लिहिलं. तर पी एक्स ऑफ एस म्हणजे पी जी एफ ऑफ एक्स किती आहे, आपण इक्वेशन 1 वरून आपण तिथं लिहिलं की ई रेस टू मायनस लॅम्बडा 1 इंटू 1 मायनस यस. तसंच पी वाय ऑफ यस हे इक्वेशन 2 वरून आपण तिथं लिहितोय ई रेस टू मायनस लॅम्बडा 2 इंटू 1 मायनस यस. हे दोन्ही मी इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 वरून तिथं पुट केले. आता ह्या दोघांचा पण बेस काय आहे, सेम आहे. त्यामुळे त्यांची काय होणार, पॉवरची ॲडिशन होणार. पॉवरची ॲडिशन झाल्यानंतर मग त्यातून मी काय करतो, 1 मायनस यस आणि 1 मायनस यस जे दोन्हीकडे आहे ते कॉमन निघेल आणि मायनस पण त्यातून मी कॉमन घेतो बाहेर. त्यामुळं ब्रॅकेटमध्ये जो कंटेंट राहील तो फक्त लॅम्बडा 1 प्लस लॅम्बडा 2 हा कंटेंट राहील. त्यामुळे मला ई रेस टू मायनस ब्रॅकेटमध्ये लॅम्बडा 1 प्लस लॅम्बडा 2 इंटू 1 मायनस यस अशी स्टेप मिळेल. मग आता मी इथं काय करतो, लॅम्बडा 1 प्लस लॅम्बडा 2ला लॅम्बडा डॅश असं डिनोट करतो. तर मला इथं पी झेड ऑफ यस म्हणजे झेडचं, झेड या व्हेरिएबलचं, झेड व्हेरिएबल म्हणजेच कोण आहे, एक्स प्लस वाय हा आहे. त्यामुळे त्याचं मला जो पी जी एफ मिळणार आहे ते पी जी एफ ई रेस टू मायनस लॅम्बडा डॅश इंटू 1 मायनस यस असं मिळेल. लॅम्बडा डॅश म्हणजेच कोण आहे, तर लॅम्बडा 1 प्लस लॅम्बडा 2 आहे. म्हणजे आता तुम्ही पी झेड ऑफ यसची आर एच एस जर बघितली लास्ट स्टेपची, तर ती आर एच एस पायसॉन डिस्ट्रीब्युशनच्या पी जी एफ सारखी दिसते. आता कुठल्या पायसॉन डिस्ट्रीब्युशनच्या पी जी एफ सारखी दिसते, तर पायसॉन डिस्ट्रीब्युशन हॅव्हिंग पॅरामीटर लॅम्बडा डॅश. बरोबर, म्हणून इथं काय लिहिलं आहे बघा, आर एच एस इज ए पी जी एफ ऑफ पायसॉन डिस्ट्रीब्युशन विथ पॅरामीटर लॅम्बडा डॅश. आणि लॅम्बडा डॅश म्हणजेच कोण आहे, तर लॅम्बडा 1 प्लस लॅम्बडा 2. म्हणजे झेडचं डिस्ट्रीब्युशन जे आहे ते पायसॉन डिस्ट्रीब्युशन म्हणता येईल विथ पॅरामीटर लॅम्बडा डॅश म्हणजेच लॅम्बडा 1 प्लस लॅम्बडा 2. म्हणजेच याचा अर्थ झेड म्हणजे कोण आहे, एक्स प्लस वाय आहे. म्हणून एक्स प्लस वाय फॉलोज पायसॉन डिस्ट्रीब्युशन विथ पॅरामीटर लॅम्बडा 1 प्लस लॅम्बडा 2. अशा पद्धतीनं आपल्याला काय मिळालं, दोन इंडिपेंडंट आणि आयडेंटिकली डिस्ट्रीब्युटेड असणारे जे व्हेरिएबल्स आहेत त्या व्हेरिएबल्सच्या ॲडिशनचं डिस्ट्रीब्युशन जे आहे ते त्यांचं ओरिजिनल पायसॉन डिस्ट्रीब्युशनच आहे विथ पॅरामीटर. कुठला पॅरामीटर, तर त्यांच्या ओरिजिनल पॅरामीटरची ॲडिशन्स. अशा पद्धतीनं आपल्याला इथं काय मिळते, ॲडिटिव्ह प्रॉपर्टी प्रूव्ह होते आपली. म्हणजे तुम्हाला समजा असं दिलं की एक्स फॉलोज पायसॉन डिस्ट्रीब्युशन विथ पॅरामीटर 2 and y follows Poisson distribution with parameter 3. Also x and y are independent. Then x plus y follows Poisson distribution with parameter 2 plus 3 that is equal to 5. म्हणजे x plus y याचं डिस्ट्रीब्युशन पायसॉन डिस्ट्रीब्युशनच असेल विथ पॅरामीटर 5. ओके, दिस इज द additive property of a Poisson distribution. आता नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे ते रिकरन्स रिलेशन. तर रिकरन्स रिलेशनचा उपयोग काय होतो, तर रिकरन्स रिलेशन हे आपल्याला सक्सेसिव्ह प्रोबॅबिलिटी काढण्यासाठी उपयोगी पडतं. सक्सेसिव्ह प्रोबॅबिलिटी म्हणजे काय, प्रोबॅबिलिटी ऑफ 0 वरून प्रोबॅबिलिटी ऑफ 1 काढायची असेल तर आपल्याला तिथं रिकरन्स रिलेशन वरून आपल्याला ती काढता येते. किंवा प्रोबॅबिलिटी ऑफ 1 वरून आपल्याला प्रोबॅबिलिटी ऑफ x इक्वल टू 2 काढायची असेल
तर आपल्याला रिकरन्स रिलेशनची मदत होते. प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इक्वल टू 2 वरून एक प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इक्वल टू 3 काढायची असेल त्यावेळेला आपल्याला त्या रिकरन्स रिलेशनची मदत होते. हे रिकरन्स रिलेशन आधी तुम्ही गेल्या वर्षी बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन शिकत असताना त्या बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनसाठी सुद्धा तुम्ही काढलेलं असेल, डिराईव्ह केलेलं असेल. त्याच पद्धतीनं आपण इथं पायथॉन डिस्ट्रीब्युशनसाठी पण ते डिराईव्ह करणार आहोत. इथं आपल्याला काय माहिती आहे, इफ एक्स फॉलोज पायथॉन डिस्ट्रीब्युशन विथ पॅरामीटर लॅम्बडा हॅव्हिंग PMF probability of x that is equal to e raised to minus lambda lambda raised to x upon x फॅक्टोरियल, त्याला मी इक्वेशन 1 म्हणतो. आता ह्या इक्वेशन 1 मध्ये जिथं x आहे त्या ठिकाणी मी काय केलं, x+1 ही व्हॅल्यू पुट केली. पुट x इज इक्वल टू x+1 इन इक्वेशन 1. आपल्याला काय मिळेल मग, तर प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू x+1 हे आपल्याला e रेस टू मायनस लॅम्बडा लॅम्बडा रेस टू x+1 अपॉन x+1 फॅक्टोरियल असं मला इक्वेशन 2 मिळालं. आता मी काय करतो, इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 नी डिवाइड करतो. इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 नी डिवाइड करतो. मग मला काय मिळेल बघा, मी आधी ते डिवायडेशन जे आहे ते मी इथं लिहिलं पहिल्यांदा. प्रोबॅबिलिटी ऑफ x+1 डिवायडेड बाय प्रोबॅबिलिटी ऑफ x दॅट इज इक्वल टू e raised to minus lambda lambda raised to x+1 upon x factorial whole divided by e raised to minus lambda lambda raised to x upon x factorial. आता नेक्स्ट स्टेपला काय केलं मी, जो डिनॉमिनेटर मध्ये फंक्शन आहे ते फंक्शन न्यूमरेटरला कशा पद्धतीने येते ते बघा. कारण जे डिनॉमिनेटरला जे फंक्शन आहे त्याचा डिनॉमिनेटर न्यूमरेटरला येणार आणि न्यूमरेटर डिनॉमिनेटरला राहणार. म्हणजे आपल्याला काय मिळेल स्टेप बघा, e रेस टू मायनस लॅम्बडा लॅम्बडा रेस टू x इंटू लॅम्बडा हे स्प्लिटअप केले, लॅम्बडा रेस टू x+1चं स्प्लिटअप आहे ते, डिवायडेड बाय x+1 फॅक्टोरियल इंटू x फॅक्टोरियल अपॉन e रेस टू मायनस लॅम्बडा लॅम्बडा रेस टू x. आता यातून e रेस टू मायनस लॅम्बडा कॅन्सल होईल, लॅम्बडा रेस टू एक्स कॅन्सल होईल. फक्त ज्या गोष्टी राहतील त्यानंतर त्या खाली नेक्स्ट स्टेपला घेतलेल्या आहेत मी. लॅम्बडा अपॉन x+1 फॅक्टोरियलचं स्प्लिटअप काय केलंय, x+1 इंटू एक्स फॅक्टोरियल आणि दुसऱ्या टर्ममधलं एक्स फॅक्टोरियल न्यूमरेटरला तसंच आणि डिनॉमिनेटरला काही राहिलेलं नाही आहे म्हणून 1. आता ह्या फंक्शनमध्ये या स्टेपमध्ये एक्स फॅक्टोरियल आणि एक्स फॅक्टोरियल जे आहे ते कॅन्सल होऊन लॅम्बडा अपॉन x+1 इतकीच टर्म आपल्याला RHSला राहील. आता मला रिकरन्स रिलेशन काढत असताना मी काय करतो, मग मला पुढची प्रोबॅबिलिटी काढायची असते. त्यामुळं प्रोबॅबिलिटी ऑफ x+1 हे LHSला ठेवून मी काय केलं, P ऑफ x RHSला मल्टिप्लाय केलं. म्हणून मला काय मिळालं मग, प्रोबॅबिलिटी ऑफ x+1 इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन x+1 इंटू P ऑफ x. दिस इज नथिंग बट दी रिकरन्स रिलेशन ऑफ पायथॉन डिस्ट्रीब्युशन. ह्या रिकरन्स रिलेशनचा वापर करून आपण सक्सेसिव्ह प्रोबॅबिलिटीज काढू शकतो. तर त्या कशा काढायच्या तर आपण नेक्स्ट स्टेपला बघूयात. इथपर्यंत आपल्याला रिकरन्स रिलेशनचं डेरिव्हेशन झालं. आपण रिकरन्स रिलेशनचं डेरिव्हेशन किंवा ते रिकरन्स रिलेशन फाइंड केलं. आता बघा, इफ जर समजा x इज इक्वल टू 0 असेल तर मी माझं जे PMF आहे पायथॉन डिस्ट्रीब्युशनचं त्या PMF मध्ये x ची व्हॅल्यू 0 पुट केली तर मला काय मिळेल बघा, e रेस टू मायनस लॅम्बडा ही व्हॅल्यू मिळेल. लॅम्बडा काहीही असेल, तो जो काय प्रॉब्लेममध्ये दिला असेल त्यानुसार असेल. मग आता मला जर प्रोबॅबिलिटी ऑफ 1, प्रोबॅबिलिटी ऑफ 2, प्रोबॅबिलिटी ऑफ 3 जर फाइंड करायची असेल तर मी काय करणार, रिकरन्स रिलेशन यूज करणार. ती प्रोबॅबिलिटी ऑफ 1 कुणावरनं फाइंड करायची आहे मला, प्रोबॅबिलिटी ऑफ 0 वरून. तर मी रिकरन्स रिलेशनमध्ये काय करणार, मग प्रोबॅबिलिटी ऑफ 1 फाइंड करायची असेल तर x इज इक्वल टू 0 पुट करणार. कुठं, रिकरन्स रिलेशनमध्ये. रिकरन्स रिलेशन मी तर लिहिलं आहे परत एकदा. मग त्यामध्ये मी जिथं जिथं x आहे तिथं 0 पुट केलं तर मला काय मिळेल बघा, P0+1 इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन 0+1 इंटू P0. तर यामध्ये मला P1 इज इक्वल टू
ह्या ब्रॅकेटमधला फक्त लॅम्बडा राहील आणि P0ची व्हॅल्यू मी वरती काढलेली ती e⁻ आहे, ती तशीच पुट केली. ही अशी मला काय मिळणार, प्रॉबॅबिलिटी ऑफ x = 1 मिळणार रिकरन्स रिलेशनचा वापर करून. आता ती लॅम्बडाची व्हॅल्यू तिथं जी काही दिलेली असेल ती पुट केल्यानंतर मला काहीतरी तिथं न्यूमरिकल व्हॅल्यू मिळेल, परंतु थिअरॉटिकली मी असं लिहू शकतो. त्यानंतर नेक्स्ट स्टेपला जर मला x = 2 ची व्हॅल्यू काढायची असेल रिकरन्स रिलेशनचा वापर करून, तर मी x = 1 हे रिकरन्स रिलेशनमध्ये पुट करणार. मग रिकरन्स रिलेशनमध्ये एक्सच्या ठिकाणी 1 पुट केल्यानंतर मला काय मिळेल बघा, प्रोबॅबिलिटी ऑफ 1 + 1 = λ/1 + 1 इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ 1, म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ 2 = λ/2 दॅट इज प्रोबॅबिलिटी ऑफ 1. आणि प्रोबॅबिलिटी ऑफ 1 आपण थेरॉटिकली मागच्या स्लाइडमध्ये बघितली, ती किती आहे, λ × e⁻λ. ती तिथं पुट केली तर मला थेरॉटिकल व्हॅल्यू ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ x = 2 काय मिळेल, λ² × e⁻λ/2, ही थेरॉटिकली. अँड सो ऑन. म्हणजे अशा पद्धतीनं आपण पुढच्या प्रोबॅबिलिटी ऑफ 3 काढायची असेल तर रिकरन्स रिलेशनमध्ये मी x = 2 पुट करणार. प्रोबॅबिलिटी ऑफ 4 काढायची असेल तर रिकरन्स रिलेशनमध्ये x = 3 पुट करणार. अशा पद्धतीनं मी सक्सेसिव्ह प्रोबॅबिलिटीज काढत जाणार रिकरन्स रिलेशनचा वापर करून. तर नेक्स्ट आपण एक न्यूमरिकल एक्झाम्पल बघूयात. या एक्झाम्पलमध्ये काय दिले बघा, द नंबर ऑफ मिस्टेक्स काउंटेड इन 100 टाइप्ड पेजेस ऑफ ए टाइपिस्ट रिव्हील्ड दॅट ही मेड 2.8 मिस्टेक्स ऑन ॲन ॲव्हरेज पर पेज. म्हणजे ऑन ॲन ॲव्हरेज पर पेज त्याची 2.8 इतक्या मिस्टेक्स आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. मग द प्रोबॅबिलिटी दॅट ए पेज टाइप्ड बाय हिम देर इज अ नो मिस्टेक, देर आर 2 or लेस मिस्टेक्स, याच्या प्रोबॅबिलिटी आपल्याला काढायच्या आहेत आणि त्या कशा कॅल्क्युलेट केल्या जाऊ शकतात. तर आता खाली दिले हिअर ॲव्हरेज मिस्टेक्स पर पेज किती आहेत, तर 2.8 आहेत. मग ॲव्हरेज मिस्टेक्स इज नथिंग बट अ मीन, आणि पायथॉन डिस्ट्रीब्युशनसाठी मीन इज नथिंग बट इट्स पॅरामीटर. त्यामुळं हा जो इथं ॲव्हरेज मिस्टेक्स पर पेज दिलेला आहे दॅट इज नथिंग बट युअर लॅम्बडा 2.8. आणि तुमचं रँडम व्हेरिएबल इथं काय असेल, x असं जर तुम्ही घेतलं तर ते रँडम व्हेरिएबल असेल नंबर ऑफ मिस्टेक्स इन ए पेज, असं तुमचं ते रँडम व्हेरिएबल असेल. म्हणजे इथं x तुमचा काय फॉलो करतोय, पायथॉन डिस्ट्रीब्युशन फॉलो करतोय विथ पॅरामीटर लॅम्बडा = 2.8. मग आता मला कशाची प्रोबॅबिलिटी काढायची आहे, तर देर इज अ नो मिस्टेक. आपण x म्हणजे नंबर ऑफ मिस्टेक मोजतोय, मला आता तिथं एकही मिस्टेक नाही याची प्रोबॅबिलिटी काढायची आहे. याचा अर्थ x = 0 ची प्रोबॅबिलिटी काढायची. हिअर बघा, वी हॅव टू फाइंड प्रोबॅबिलिटी दॅट देर इज अ नो मिस्टेक. देर इज अ नो मिस्टेक म्हणजे तिथं एकही मिस्टेक नाही, म्हणजे x ची व्हॅल्यू 0 असतानाची मला प्रोबॅबिलिटी काढायची. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ x = 0 ही मी जेव्हा काढतो त्यावेळा माझा x हा पायथॉन डिस्ट्रीब्युशन फॉलो करत असतोय विथ लॅम्बडा = 2.8. मग मी काय करणार, जे पायथॉन डिस्ट्रीब्युशनचं PMF आहे त्या PMF मध्ये लॅम्बडाची व्हॅल्यू 2.8 पुट करणार आणि x ची व्हॅल्यू 0 पुट करणार. ती पुट केल्यानंतर इथं पुट केली बघा मी, आणि त्याच्यावरून मला प्रोबॅबिलिटी ऑफ x = 0 किती मिळाली, e⁻².8. ओके, हे तुम्ही कॅल्क्युलेटरवरती कॅल्क्युलेट करू शकता, पण थिअरॉटिकली तुम्ही इथपर्यंत जरी कॅल्क्युलेट केलं तरी इट इज अ करेक्ट. प्रॅक्टिकलमध्ये ते तुम्ही कॅल्क्युलेटर वापरून ती एक्झॅक्ट प्रोबॅबिलिटी काढू शकता. आता नेक्स्ट जी मला प्रोबॅबिलिटी काढायची आहे ती म्हणजे प्रोबॅबिलिटी दॅट देअर आर 2 or लेस मिस्टेक. म्हणजे तिथं 2 किंवा 2 पेक्षा कमी मिस्टेक्स असण्याची शक्यता काढायची आहे. आपण x म्हणजे नंबर ऑफ मिस्टेक्स मोजतोय पर पेज, म्हणजे x ची व्हॅल्यू 2 आणि 2 पेक्षा कमी असतानाची प्रोबॅबिलिटी काढायची, म्हणजे x इज लेस दॅन इक्वल टू 2 याची प्रोबॅबिलिटी काढायची. आता प्रोबॅबिलिटी दॅट x इज लेस दॅन इक्वल टू 2 म्हणजे x हा 2 पेक्षा कमी व्हॅल्यू घेतोय. मग 2 पेक्षा कमी असणाऱ्या व्हॅल्यू कोणत्या कोणत्या आहेत पायथॉन रँडम व्हेरिएबलच्या रेंजमध्ये, तर x 0 एक व्हॅल्यू आहे, 1 एक व्हॅल्यू आणि 2 एक व्हॅल्यू, 2 आणि 2 पेक्षा कमी. त्यामुळं प्रोबॅबिलिटी दॅट x इज लेस दॅन इक्वल टू 2 इज नथिंग बट
probability of x is equal to 0 plus probability of x equal to 1 plus probability of x equal to 2. ह्या सगळ्यांची म्हणजे ह्या तिन्ही probabilityची बेरीज म्हणजे probability that x is less than equal to 2. म्हणजे आता प्रत्येक सेपरेट probabilityची बेरीज आपण तिथं काढणार. x ची व्हॅल्यू 0 ठेवून, x ची व्हॅल्यू 1 ठेवून, x ची व्हॅल्यू 2 ठेवून. मग मी इथं काय केलंय, पायथॉन डिस्ट्रीब्युशनच्या PMF मध्ये पहिल्या टर्म जी आहे त्यामध्ये x ची व्हॅल्यू 0 पुट केली आहे आणि लॅम्बडाची व्हॅल्यू 2.8 आहे तशीच. दुसऱ्या टर्ममध्ये x ची व्हॅल्यू 1 पुट केली आहे. तिसऱ्या टर्ममध्ये x ची व्हॅल्यू 2 पुट केली आहे. आता ते सिम्प्लिफाय केलं, त्यातून e⁻².8 मी कॉमन घेतला तर पहिल्या टर्म मला 1च मिळेल, दुसरी टर्म 2.8 मिळेल आणि तिसऱ्या टर्ममध्ये 2.8चा स्क्वेअर आहे म्हणून 2.8 इंटू 2.8 डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 राहील. हे सिम्प्लिफाय मी केलं, सॉल्व केलं तर मला सेकंड लास्ट जी स्टेप आहे ती e⁻².8 इंटू ब्रॅकेट 1 प्लस 2.8 प्लस 3.92 असं ते मिळेल. मग त्यांची बेरीज घेतल्यानंतर मला प्रोबॅबिलिटी दॅट x इज लेस दॅन इक्वल टू 2 ही किती मिळेल तर 7.72 इंटू e⁻².8 ही थेरॉटिकल प्रोबॅबिलिटी मला मिळेल. आता e⁻².8 ची व्हॅल्यू तुम्ही पुट केली तर तुम्हाला काहीतरी समथिंग प्रोबॅबिलिटी मिळेल. दॅट्स डिपेंड्स. जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकल करत असाल तेव्हा ती व्हॅल्यू तुम्ही पुट करू शकताय. ओके, सो दिस वॉज द होल स्टोरी ऑफ पायथॉन डिस्ट्रीब्युशन इन अवर सिलेबस. ओके, आपण हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद.